त्या भावाची सिद्धी झाली. कशाने? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आपणास बाकी सर्व गोष्टी येतात, पण आतील कल्पना उत्तम करता येते. मनुष्य देहाला सर्व व्यवस्था येते, पृथ्वीवरील सर्व वस्तू शिकता येतात. यंत्रे, रेडिओ, विमाने हे काढली, पण साक्षीदाराच्या मनातलं काय ऐकू येते काय? साक्षीदाराच्या मनातलं काय ऐकू येते काय? नाही. मग हा रेडिओ यंत्रेचे काम देते काय? नाही. म्हणून याद केलाय विठ्ठल विठ्ठल. काम देत नाही म्हणून याद केलंय. कारण म्हणतात यात काही फायदा नाही. कारण रक्तातील जे गुह्य आहे ते कोणत्याही यंत्राने समजत नाही. ही नुसते पैसे मिळवण्याची साधने आहेत. शरीराच्या आतील रक्तवाहिन्या ह्या सुधारता येतील काय? नाही. एक्सरेने फोटो काढतात, एक्सरेने फोटो काढतात, पण तरी ती सुधारणा करता येते काय? नाही. तेव्हा ते सर्व खोटे आहे. वेळ झाली टन टन वाजतेच. वारा वाजत मानावा, वारा वाजत मानावा, रुख डोलत देखावा. असा चालता बोलता तो जीव आहे. त्या बोलावरून तुझी ओळखावा, आणि ते जर नाही तर तो मेला म्हणावा. आणि म्हणून यावर अविश्वास दिलेला आहे. म्हणून ते म्हणतात या शरीराला हजारो यंत्रे लावूनही ते रक्त कमी होतेच. आणि म्हणून यावर अविश्वास दिलेला आहे. म्हणून कोण दिवस तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संप्रती नवीन देई. जसे फाटके जुने कपडे टाकून नवे परिधान करतात, तसा आत्मा हा नवीन शरीर धारण करतो. तसे सर्व खोटे ठरते. राजा तर फार मोठा काढला तरी या ठिकाणी त्याची विद्या कच्ची पडते. म्हणून अध्यात्म विद्या जी आहे ती सर्वात मोठी आहे. अंतःकरणातील समजून देणारे ते अध्यात्मच आहे. ते डिटेक्टिव्ह खाते आहे.
वगैरे हे काय आहे? कारण ते फक्त एकालाच कळते आणि म्हणून हे अध्यात्मातले कोणाला कळते? न सांगता तुम्हा कळोई. डिटेक्टिव्ह खाते वगैरे काय आहे तर ते फक्त एकालाच हे कळते. आणि तसे अध्यात्मातील न सांगता तुम्हा कळोयती अंतर विश्वी विश्वंभर परिहार केलं. ज्याला आत्मा प्रसन्न झाला, आत्मा प्रसन्न झालेल्यालाच हे चैतन्यातील कळते. कारण हे कळूनच अगस्तीने रामाला लंकेवर पाठवले. कारण ते अगस्तीला पहिले कळले. तसे अर्जुनाचे कृष्णाने अध्यात्मातून ओळखले. म्हणून महाराज म्हणतात की जोपर्यंत आत्मा प्रसन्न होत नाही तोपर्यंत लहान राहा. म्हणून तुकोबा म्हणतात लहानपण जे आत्मा प्रसन्न होत नाही तोपर्यंत लहान राहा. आणि म्हणून तुकोबा म्हणतात लहानपण देगा देवा तुम्ही साखर हेच राहा. अन्य कोणत्याही गुणावर भरू नका. अंतःकरणात लिहिता येते काय? गाथा गीता नाम वगैरे येते काय? कारण हे जर नाही तर काही गुण नाही. म्हणून त्याकरिता प्रथमांतःकरण जाण
अंतःकरणात लिहिता येत नाही, त्या ठिकाणी काही पूर्ण नाही, तर प्रथम अंतःकरणात चित्तशुद्धी आणि मग अंतःकरणात पहा. सारा वेळ भजन केले आणि निजला तेव्हा झोपेत काय बडबडले, गाडी हाणतो, बैल हाणतो, मग हे पाप वाईट तेथे गेले कसे? सारा वेळ उत्तम कर्म केले पण तरी हे का झाले? कारण घरात मुद्दा सापडला की चोर ठरतो. म्हणून जागृतीमध्ये जे करतो तेच रात्री असावे. कारण अंतःकरणाला लागू पडलेली गोष्ट ही खरी. कारण वक्तृत्वात खरे खोटे कसे करणार? बाहेरचे बोलणे जे आहे ते सगळे खोटे. अंतःकरणात आपली साक्ष पाहावी, परीक्षा पहा. पेशवाईमध्ये एक सर्व भाषा जाणणारा आला आणि पेशवांनी त्याला जात ओळखायला सांगितलं. नाना फडणवीसाने त्याला जीव घातला आणि रात्री तो निजल्यावर त्याच्या तोंडावर पाण्याचे थेंब टाकले. तेव्हा गुजराती भाषेमध्ये तो ओसनावला आणि त्यावरून त्याची जात ओळखली. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे काय मुद्दा काय? तर अंतःकरणामध्ये देव पाहिजे, हा प्रसाद पाहिजे, अंतरात पाहण्याची साक्ष पाहिजे. या ठिकाणी सामान्य मनुष्याची काय कथा आहे? आणि म्हणून महाराज म्हणतात की लहानपणा धरा, तो गुण कमवा. जनकासारखे, जडभरतासारखे, तुकोबासारखे हे लहानपणाने वागले. ते किती वागले तर तुकोबा म्हणतात, जे जाती हरी कीर्तना, जे जाती हरी कीर्तना, त्यांच्या वाहिन मोठे वाहन. हे तुकोबाने केले. ही नीच वृत्ती धरून आत्म्याची त्यांनी शुद्धी केली आणि अनुभव मिळवला. ही शक्ती केव्हा आली? लहानपणा धरल्याने आली. जो अनुभवजन्य पुरुष आहे, अनुभवजन्य पुरुषालाच मोठेपणा शोधतो. अर्जुनाला देव सांगतात, अनित्व मदात विद्वम अहिंसा शांती राजम आचार्योपासनम शोचम स्थैर्यमात्म विग्रह. अर्जुना देव म्हणतात की मोक्षाच्या प्राप्तीकरिता हे नियम गीतेमध्ये दिलेले आहेत. आताच्या नवीन पोरांना काय येते? आताच्या नवीन पोरांना काय येते? यंत्रही करता येत नाही, वखरही हाणता येत नाही. शाळा शिक्षणाची थोडे बहुत इंग्रजी येते, तर त्यामुळे घरची काही करता येत नाही. तुकाराम तुकाराम तुकाराम. तर यांना घरची काही करता येत नाही. म्हणून यात काही फायदा नाही. विद्या स्वर्गवासाय, विद्या मोक्ष लाभाय आणि विद्या अध्यात्म लाभाय. मग हे कोणाला लाभते? तर ही विद्या निरपेक्षपणे जो शिकतो त्याला ती सांगते. कीर्तन, भजन, विद्या, प्रपंच करणं, कर्म यांना मोठे फळ येते. कशामुळे? निरपेक्षतेने. आणि म्हणून कृष्ण म्हणतात, अर्जुना अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतगतः
सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त्या समे प्रिया. अपेक्षारहित राहा, अपेक्षेचा डाग नसावा. पूर्वी गरिबीमध्ये शिकलेले लोक डायरेक्टर झाले. आता शिक्षणाची किंमत किती कमी झाली. एखादी नोकरी असली 300-400 अर्ज येतात. आणि आताची मुले बापाच्या पैशावर मनसोक्त राहतात आणि मूर्ख होतात. ज्यांना लाज नाही, यांना भय नाही, यांना शंका राहील नाही. बरे शरीर प्रकृती तरी चांगली राखतात काय. सगळा डॉक्टरकडे जायची वेळ असते आणि त्या म्हाताऱ्यांना, त्या शिकलेल्यांना डॉक्टरकडे न्यावे लागते. त्या म्हाताऱ्यांना, त्या शिकलेल्यांना डॉक्टरकडे द्यावा. कारण काय की त्यांनी मिळवलेली जी विद्या आहे ती लोभावरून केलेली असते, लोभ धरून ती केलेली असते. तुकोबाची बात, तुकोबाला धड अक्षरी काढता येत नसे तरी त्यांची विद्या 4 दिशांना वाढली. आताच्या मुलींची विद्या कोणाच्या कामी पडत नाही. स्वधर्म, ब्रह्मविद्या, साधू संत त्यांची मर्यादा गमावतात. यातून काय फायदा होईल. एकेकाळी नपुसक पुष्कळ झाले, ही कथा पुराणात आहे. एकेकाळी नपुसक पुष्कळ झाले आणि ही कथा पुराणामध्ये आहे. तेव्हा स्त्रियांना मारुतीच्या भूभूतकाराने गर्भ राहत, तो पटकन बाळंत हो. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात हनुमंताने एकदा ब्रह्मचर्य पाळले पण मागून त्याने प्रजा वाढवली. हे पूजा आहे. श्रीराम 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 हनुमंताने एकदा ब्रह्मचर्य पाळले पण मागून प्रजा वाढवली. हे पूजा आहे. इंग्रजी, संस्कृत, व्याकरण, शब्द ज्ञान वगैरे येऊ पण गीतेमध्ये कृष्ण म्हणतात अमानित्व मदत हिंसा, अमानित्व मदत हिंस, विद्वाम अहिंसा, शांती राजवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यवात्म. इंग्रजी, संस्कृत, व्याकरण, शब्दज्ञान येऊ पण मनरहित व्हा, गर्वरहित व्हा, गादीवर बसण्याचा गुण कमवा. कोणता गुण तर ते म्हणतात माझा पानुभ, माझा
माझा पहानुभव केला देव आपला, बोल विशिकेची वावे उत्तर व्हावे ठिकाणी. हा तुकोबाचा अभंग आहे. ते म्हणतात की मी बोलता बरोबर देव उत्तर देत असेल, इतका तो देव माझ्या अधीन झाला. कशामुळे? ही अध्यात्म शक्ती आहे. तर महाराज म्हणतात की गुणाने असे वळतात, हे अवगुण जे आहे हे तुमच्या आत येणार, चकारपणाने मोठं व्हायला पाहतात. ही निळीच्या राजाची गोष्ट सारखी आहे. निळीत पडलेला फुलला दांभिक रीतीने राजा बनला, पण त्याच्या स्वाभाविक भुकीमुळे तो सिंहाकडून मारला गेला. असे त्याचे खोटे पण उघडे झाले. विठ्ठल असे त्याचे खोटे पण उघडे झाले. तर आजकाल दिशाभूल झाली आहे. पूर्वी मुलांना ज्ञान आधी देत नव्हते. प्रथम त्यांच्याकडून भक्तीची सेवा घेत त्यांना आश्रमात झाडझूड करायला लावत, सारवण करायला लावत, फुले वेचायला लावत, समिध्या वगैरे आणायला पाठवली. म्हणजे ही नीच कामे आहेत. पण ही ती मुले मानित नसत. तर वेदांत सांग, त्यांना लहानपणा शिकवावा लागत नव्हता, कारण त्या मेहनतीमुळे त्यांना ते सहज येत असे. तेच आता शिक्षणाने उलटे झाले. शिक्षणाने उलटे झाले अशाने नाश होईल. संत सांगतात की तुमचा जो देह आहे तो संत सेवेत लावा. लहानपणा धरून त्यांची कर्मे करा, तेव्हा अंतःकरणात साक्ष होईल. योगी व्हा. विवेकानंद इंग्रजी शिकलेला होता, पण रामकृष्ण परमहंसापासून अंतःकरण चेतवले होते. म्हणून तो अमेरिकेत महिमानाला गेला. तीच तुमची विद्या तशी आहे काय? विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अमेरिकेत तो महिमानाला गेला. तुमची विद्या तशी आहे काय? म्हणून महाराज म्हणतात चवरेपणा सोडा, वळण लावून दे. पूर्वी आजे म्हणजे लहान मुलाला आजा आजीच्या वडिलांच्या पाया पडायला लावा. या ठिकाणी मुरलीधर बाबूला गीता शिकवली तर वडिलांच्या व भावाच्या पाया पडत नाही हे सांगण्यात आले. महाराजांना कीर्तनात हा आठवा आला. विठ्ठल विठ्ठल महाराजांना हा कीर्तनात आठवा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणून महाराज म्हणतात की त्यांना असे पूज्य मानून नमस्कार करावे. सर्व नीच कर्मे जी आहेत त्यांची करावी. शरीर मेहनत करावी. असे लहानपणाने वागावे. देव नमस्काराला येईपर्यंत हा लहानपणा धरा. त्यांची कर्मे करा, सेवा करा आणि हा गुण मिळवा. जसा उर्मांगता कारणे एकादशीचा छंद, येथे परमानंद प्रकटणार. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, येथे ब्रह्मानंद प्रकटणार. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद, येथे ब्रह्मानंद प्रकटणार. एका जनार्दनी एकविध छंद, येथे ब्रह्मानंद प्रकटणार.
ज्याच्या अंतःकरणात हरिप्रसाद मिळालेले आहे, त्याच्यावर भाव धरून त्याची सेवा करून त्याला आपल्या आत्म्यात बोलता केले पाहिजे आणि मग त्याचा प्रसाद घेतला पाहिजे, तोही अंतःकरणात घेतला पाहिजे आणि असे अंतःकरण शुद्ध करून त्या प्रसादिकाला आपले आत्म्यात चालवा, याला काला म्हणतात. तर असा काळा महाराजांनी केलेला काळा आहे. गाई गोपाळांचा Hare